4.5 लाख मंदिरं अशी आहेत की ज्या मंदिराचं सरकारीकरण झालेलं ती सरकारच्या ताब्यात आहेत. तो म्हणजे मंदिरात ड्रेस कोड लागू झाला पाहिजे. तर मंदिरात जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. आम्ही आमच्या धर्मापासून अध्यात्मापासून दूर चाललेलो आहे. नमस्कार प्रेक्षक हो, मंडल न्यूजमध्ये मी अनिता काळे आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्याला सध्या माहितीच आहे की संपूर्ण भारतात सध्या श्रीरामांची धून चालू आहे आणि श्रीरामांच्या जयघोषात संपूर्ण भारत सध्या तल्लीन झालेला आहे. अशा वेळेस मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती शहरामध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन होत आहे आणि हे अधिवेशन ज्यांच्या नेतृत्वात होत आहे असे आपल्यासोबत आहेत श्री सुनील घनवाट सर. हे महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघाचे समन्वयक आहेत आणि या संपूर्ण आयोजन त्यांच्या नेतृत्वात होत आहे. सर, मला सांगा की या चळवळीची आवश्यकता का वाटली? सर्वप्रथम तर या ठिकाणी मंडल न्यूज चॅनलचं मी अभिनंदन करतो की या विषयासाठी आपण वेळ दिलात आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचवत आहात. सुरुवात झाली खरं या विषयाची फेब्रुवारी 2023मध्ये की सुरुवातीला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या काही निवडक मंदिरांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निश्चय केला आणि ठरवलं की सगळ्याच क्षेत्रात मंदिरांचं वेगवेगळ्या लोकांचं संघटन आहे. मग मंदिरातले पुजारी आणि पुरोहित ही एक खूप मोठी व्यवस्था आहे, याचं का संघटन नाही आहे? आणि हा मुद्दा समोर घेऊन उत्तर महाराष्ट्रातल्या काही मंदिरांचं एक निवडक मंदिरांचं आम्ही एक अधिवेशन सुरुवातीला घेतलं. त्यातून हा एक प्रस्ताव समोर आला की आपण महाराष्ट्र स्तरावर असणाऱ्या सर्व मंदिरांचं एक अधिवेशन घेऊयात. त्याची प्रमुख पंचसूत्री आम्ही आखली आणि या महाराष्ट्र मंदिर महासंघाचा उद्देश ठरवला. याच्यामध्ये मंदिरांचा आपापसातला समन्वय असावा, मंदिरातलं एक चांगलं सुव्यवस्थापन असावं, मंदिरातली सुरक्षा, त्याचबरोबर मंदिरातलं संपर्क यंत्रणा. मंदिरं ही जशी पूर्वी सनातन धर्मप्रचाराची केंद्र होती तशी सनातन धर्मप्रचाराची केंद्र व्हावीत. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा की आज व्यवहारात जर आपण पाहिलं, अनेक ठिकाणी पाहिलं तर कुठलंही मस्जिद किंवा मदरसा हे सरकार ताब्यात घेत नाही. सर्वपक्षीय सरकार आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर त्याच्यासाठी वक्फ बोर्ड आहे आणि चर्चसाठी डायोसेशन सोसायटी आहे. मग मंदिरांचं सरकारीकरण का? आज संपूर्ण देशभरामध्ये जरी आनंद उत्सवाचं वातावरण आहे, आपण त्याचा आनंद उत्सव साजरा करतोय, करणार आहे, परंतु असं असलं तरी राम मंदिराबरोबर आज देशभरामध्ये 4.5 लाख मंदिरं अशी आहेत की ज्या मंदिराचं सरकारीकरण झालेलं ती सरकारच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहेत, काही केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. परंतु मंदिरं ही भाविक भक्तांची असताना सरकारच्या ताब्यात कशासाठी? हा मूलभूत भाग सर्वांच्या विचारांमध्ये आला आणि मग त्यातून या अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीला 4 आणि 5 फेब्रुवारीला मी हे पहिलं अधिवेशन जळगाव या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतर एक कोर ग्रुप आम्ही स्थापन केला आणि महाराष्ट्र स्तरावर त्या माध्यमातून भीमाशंकर असेल किंवा गोव्यामध्ये असेल, मुंबई दादरमध्ये त्याच्या बैठका झाल्या आणि वेगळे उपक्रम आम्ही निश्चित केले. त्याच उपक्रमातला हा भाग होता की प्रत्येक जिल्हा स्तरावरती एक महाराष्ट्र न्यास मंदिर न्यास परिषद अधिवेशन त्याचं आयोजन झालं पाहिजे. त्याची पहिली परिषद आपली आज जिल्हा स्तरावरची एक 2-3 जिल्ह्यांची मिळून अमरावती या ठिकाणी होती आहे. विविध ठिकाणी बैठकांचं आयोजन केलं. मी ह्यातला पहिला एक मुद्दा घेतला होता तो म्हणजे मंदिरात ड्रेस कोड लागू झाला पाहिजे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की विदर्भातल्याच नागपूर जिल्ह्यामधनं सुरू केलेलं ड्रेस कोडचं अभियान आज संपूर्ण देशभरामध्ये पोचलेलं आहे. अगदी 22 तारखेला सर्वांसाठी खुलं होणारं राम मंदिरसुद्धा ड्रेस कोड लागू करतं आहे. या गोष्टीतच आमची धन्यता आहे की जगन्नाथपुरीचं मंदिर असेल किंवा राम मंदिर असेल, अशा मोठ्या मंदिरांनी जर ड्रेस कोड लागू केला तर निश्चितपणे प्रत्येक मंदिर लागू करेल त्यांचा आदर्श घेऊन. आणि हे अभियान देखील आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवतोय. मंदिर परिसरामध्ये मद्यमांस मुक्ती असली पाहिजे. आज मंदिरांचं पावित्र्य मांगल्य जपण्यासाठी सरकारचा आणि न्यायालयाचा एक निर्णय आहे की सुरुवातीला 250 मीटर अंतरापर्यंत मंदिर परिसरात मद्यमांची दुकानं असू नये असा होता. नंतर अमेंडमेंट झाल्या, त्याच्यामध्ये अगदी ते 75 मीटर किंवा 100 मीटरपर्यंत आलेलं आहे. परंतु मंदिराचं जर खऱ्या अर्थाने पावित्र्य राखलं गेलं पाहिजे तर मद्यमांची दुकानं ही मंदिर परिसरातून 500 मीटरवर अंतरावर असली पाहिजेत. हाही एक अभियानाचा भाग घेऊन आम्ही सुरुवात केलेली. असे विविध विषय या मंदिर संघटनासाठी आणि मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली याच्यामध्ये. सर, एक प्रकारे तुम्ही ही चळवळ सुरू केली असं म्हणताय आणि पहिलीच बैठक तुमची ही अमरावती जिल्ह्यामध्ये होते आहे. तर मला सांगा या चळवळीचा फायदा कितपत होणार आहे? आता एकंदरीत आपण जे बघतो आपली जी नवीन पिढी आहे ही अध्यात्मापासून दूर जाते आहे. कुठेतरी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन किंवा जी काही पाश्चात्य संस्कृती आहे त्याच्या आहारी जाऊन अध्यात्मापासून ती दूर जाताना आपल्याला दिसते. तर तुमच्या या चळवळीचा फायदा एकंदरीत कसा होईल त्या पिढीला आपल्या अध्यात्माकडे वळवण्यासाठी?
निश्चितपणे आज मोबाईलचं रिचार्ज संपलं तर आम्ही त्या कंपनीचं रिचार्ज करून घेतो, मोबाईलचं चार्जिंग संपलं तर चार्जिंग करून घेतो. तसं हिंदू बांधवांना या सध्याच्या युगामध्ये जे एक आध्यात्मिक ऊर्जा किंवा चार्जिंग हवं आहे, ते चार्जिंग खऱ्या अर्थाने मिळण्याचं ठिकाण आहे ते म्हणजे मंदिर. आज कोरोना काळात लोकांनी अनुभवलं की जे ताणतणावाचं जीवन आहे ते ताणतणाव जर खऱ्या अर्थाने कमी करायचं असेल तर मंदिरात जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. देवाचा आशीर्वाद, देवाचं दर्शन, नामजप, उपासना केल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि ह्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आणि याला युवासुद्धा अपवाद नाही आहे. आज खऱ्या अर्थाने मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की युवकांचा कलसुद्धा आता मंदिराकडे वाढायला लागलेला आहे. ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये ड्रेस कोडचं अभियान घेतलं, तुम्हाला आश्चर्य वाटेल या ठिकाणी की मीडिया जे आहेत, काही स्टेट लेवलचा मीडिया आहे किंवा केंद्र स्तरावरचा मीडिया आहे, त्यांना असं वाटलं की या गोष्टीला युवा वर्ग विरोध करेल. परंतु ज्या मीडिया चॅनलनं मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या त्या बाईट्समधल्या कमेंट्स जर पाहिल्या तर मी म्हणतो 99% कमेंट्स ह्या ड्रेस कोडच्या बाजूने होत्या. ह्याचा अर्थ असाच आहे कि देश बदल रहा है, हिंदू राष्ट्र की ओर बढ़ रहा है, युवा बदल रहा है, हिंदू राष्ट्र के लिए कार्य कर रहा है, ये नए भारत की शुरुआत है असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यामुळं युवकांचा सहभागसुद्धा निश्चितपणे याच्यामध्ये लक्षणीय आहे. युवक आज ह्या अधिवेशनाचं जर बघितलं तर हे पूर्ण अधिवेशनाची पूर्वतयारी गेली 2 महिने झालं सुरू आहे. याच्यामध्ये असलेले सगळे आयोजक हे युवा आहेत आणि युवकांनी आयोजित केलेलं हे अधिवेशन आहे. याच्यातूनच लक्षात येईल आपल्याला की युवकांच्या दृष्टीने सुद्धा मंदिर हा महत्त्वाचा विषय झालेला आहे आणि मंदिराकडं युवक यावेत या दृष्टिकोनातनं सुद्धा या मंदिर अधिवेशनामध्ये बऱ्याच गोष्टी चर्चेला जाणार आहे. जसं मंदिरांच्या माध्यमातून मंदिरांची एखादी व्यायामशाळा असावी, मंदिराची गोशाळा असावी, मंदिराच्या माध्यमातून वेदपाठशाळा सुरू व्हावी, गुरुकुलं सुरू व्हावीत. अशा व्यापक अर्थाने मंदिरांचं एक सुव्यवस्थापन कसं करता येईल, मंदिरांचं यात्रा जत्रा सुनियोजन कसं करता येईल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आजच्या दिवसभराच्या मंदिर अधिवेशनामध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, याचाही आम्हाला आनंद आहे. सर, एक सामाजिक प्रश्न तुम्हाला विचारते की आपली संस्कृतीच आहे अध्यात्म. आपण लहानपणापासून म्हणा की पिढी दर पिढी हे अध्यात्म संस्कृतीच्या माध्यमातून प्रत्येक पिढीपर्यंत पुढे जात आहे. पण आजचे जे धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे, अशा याच्यामध्ये संस्कृतीला जपणं हे आपलं कर्तव्य जरी असलं, पण संस्कृती आणि कर्तव्य या धकाधकीच्या जीवनात कुठेतरी आपण विसरत चाललो आहे किंवा मागे पडत चाललो आहे असं वाटतं का तुम्हाला? निश्चितपणे मी तर म्हणेल की आत्ता लोकांच्या जीवनामध्ये जो पालट झाला याचं मुख्य कारण आहे किंवा लोकांचं जीवनमान बदललं आहे, लोकांच्या जीवनात अनेक अडीअडचणी आल्या. त्याचं मुख्य कारण आहे की लोक हे आपल्या संस्कृतीपासून, परंपरांपासून, आपल्या धर्मापासून, धर्माचरणापासून दूर गेलेले आहेत. आज मला सांगा, पूर्वीच्या कालावधीमध्ये घरात खायला अन्न नसेल तरी आमच्या घरातले आजी आजोबांचे संस्कार असतील, आमच्या पूर्वजांचे संस्कार असतील, याच्यामुळं कुठलाही व्यक्ती हा कधी ताणतणावामध्ये नसायचा. तुम्ही मागच्या जर काही पिढ्यांचा अभ्यास केला याच्यामध्ये, भले एकत्र कुटुंब पद्धती असेल, घरात 25 लोक राहत असतील, परंतु गुण्यागोविंदाने आनंदाने ते सगळे राहायचे. याचं कारण होतं की आपली संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती, आपल्या संस्कृतीने, आपल्या धर्माने दिलेली शिकवण, ही संस्कृती आणि ही शिकवणच आम्ही विसरत चाललो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या धर्मापासून, अध्यात्मापासून दूर चाललेलो आहे. आज जग मान्य करायला लागले. आज आमच्या महाराष्ट्रात किंवा आमच्या देशात कुंभमेळा जर आम्ही अनुभवला तर विदेशी पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात. आज आमच्या महाराष्ट्रातल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विचार केला तर या पालखीमध्ये विदेशी नागरिक येतात, जे करोडपती आहेत, लखपती आहेत. आज त्यांच्या देशात ते राहू शकले असते, परंतु आज फेसबुकसारख्या एखाद्या आस्थापनेचा प्रमुख जुकेरबर्ग असं म्हणतो की मला भारतामध्ये आल्यानंतर साधू संतांच्या आश्रमात राहिल्यावर जो आनंद मिळतो, जो समाधान मिळतं, ते मला माझ्या देशात मिळत नाही. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की शास्त्रज्ञ असतील, मोठमोठे उद्योजक असतील, प्रतिष्ठित मंडळी असतील, या सगळ्यांनी सुद्धा मान्य केलं आहे की खऱ्या अर्थाने जे जीवन सुरक्षित आणि या ठिकाणी सफल बनवायचं असेल तर कुठंतरी अध्यात्माची जोड लागते. आणि म्हणून ज्यावेळेस आमच्याकडं चांद्रयान 3 सोडलं गेलं, आदित्य L1 सोडलं गेलं, त्याच्या आधीसुद्धा आमच्या शास्त्रज्ञांनी, ते शास्त्रज्ञ असताना विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असं मानताना कुठंतरी या दैवी शक्तीला, आध्यात्मिक शक्तीला महत्त्व दिलं. त्यांची ती श्रद्धा होती आणि याचाच आदर्श आज समाज घेतो आहे की शास्त्रज्ञ आहे, विज्ञानवादी आहे, पुढारलेला आहे. याचा अर्थ आध्यात्मिक शिकवण ही काही मागासलेपणाची नाही आहे. आज तीच शिकवण खऱ्या अर्थाने सर्वांचं जीवन सुधारते, जीवनमान सुधारते आणि लोकांना सुखी आणि आनंदी बनवते. त्यामुळे याचा अंगीकार सर्वांनीच केला पाहिजे असं या ठिकाणी मी आवाहन करेल. धन्यवाद सर. प्रेक्षक हो,
अध्यात्म ही आपली संस्कृती आहे आणि लहानपणापासून आपण आजीकडून आपल्या आईवडिलांकडून बऱ्याच गोष्टी किंवा अध्यात्माशी संबंधित गोष्टी ऐकतच लहानाचे मोठं झालो आहेत आणि ही संस्कृती आपल्याला पिढी दर पिढी पुढे न्यायची आहे आणि ती पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवत जायची आहे. हाच एक उद्देश या अधिवेशनाचा म्हणा, या चळवळीचा आहे की जेणेकरून येणारी आपली पुढची पिढी अध्यात्मापासून दूर जाता कामा नये आणि अध्यात्माशी जुळूनच तिने तिची प्रगती करावी, जेणेकरून आपला देश विकसित होईल आणि देश आपला पुढे जाईल, युवा पुढे जाईल.